उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत थेट दाव्यात. आणि आज त्यांना विरोधक म्हणून बसावं लागतंय. खरं म्हणजे भगवा हा संतांचा रंग आहे. हा खऱ्या अर्थाने अध्यात्माचा रंग आहे, हिंदुत्वाचा रंग आहे. हिंदुत्वाचा रंग भगवा आहे आणि तो कुणालाही बदलता येणार नाही. जे बदलतील त्यांना त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. आणि म्हणून बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांचा भगवा, या तमाम आध्यात्मिक हिंदुत्वाचा भगवा हा रंग जो आहे, पवित्र रंग आहे. हा रंग कोणाचा द्वेष करत नाही, विश्वास करत नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणारा रंग. आणि म्हणून भगव्याचं सरकार. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होळी साजरी केल्या दरम्यान त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्यात. रंगांची उधळण करतानाची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होळी साजरी केल्या. नातवासह एकनाथ शिंदेंनी होळीचे रंग उधळलेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून ही ठाण्यामध्ये होळी साजरी करण्यात आलेली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा या दरम्यान उपस्थित होते. दृश्य आपण पाहतोय ठाण्यामध्ये दृश्य आहेत. त्या ठिकाणी होळीची उधळण करण्यात आले. नातवासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होळीचे रंग उधळलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब यावेळी आता होळी साजरी केलेली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही ठाण्यामध्ये होळी साजरी केल्या दरम्यान शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हे ठाण्याचे दृश्य आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होळी साजरी केली आहे. आज राज्यासह देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा होळी साजरी केली आणि त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो.